शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टी 2026 ची तयारी करत आहात आणि त्यासाठी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे सी-सी-ई म्हणजेच सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन. यावर आधारित महत्त्वाचे 20 एम-सी-क्यूज क्वेश्चन्स. तर मित्रांनो पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन आपण पाहूयात मग हे सी-सी-ई वर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, परंतु जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी-सी-ई वर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाचा म्हणजेच सी-सी-ईचा प्राथमिक उद्देश काय आहे? बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे आणि विकासाचे सर्वांगीण मॅपिंग करणे. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजेच असेसमेंट फॉर लर्निंग खालीलपैकी कशावर भर देते? 4 पर्याय आपल्यासमोर. योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या उणिवा आणि प्रगतीबद्दल वारंवार रचनात्मक अभिप्राय देणे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यावरती आपण या ठिकाणी जातोय आणि प्रश्न आहे आकारिक मूल्यमापन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट मुख्य साधन खालीलपैकी कोणते नाही? असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा 4 पर्याय आपल्यासमोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे वार्षिक परीक्षा. त्यानंतर बघा वार्षिक परीक्षा हे थोडक्यात आपण जर पाहिलं तर ते संकलित मूल्यमापनाचे थोडक्यात ते काय आहे म्हणजे मूल्यमापन आहे आणि फॉर्मेटिव्हमध्ये म्हणजेच असं आकारिक मूल्यमापनामध्ये तोंडी परीक्षा, पोर्टफोलिओ आणि त्यानंतर गट चर्चा यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 4 आहे या ठिकाणी तो म्हणजे सी-सी-ई अंतर्गत सर्वंकष कॉम्प्रिहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय आहे? बघा कॉम्प्रिहेन्सिव्ह अंतर्गत म्हणजे जे सर्वंकष आपण म्हणत असतो, त्याचा थोडक्यात अर्थ काय आहे? तर 4 पर्याय आपल्यासमोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे या ठिकाणी एखादा विद्यार्थी गणितात वारंवार चुका करत असेल, तर सी नुसार शिक्षकाचे पहिले पाऊल काय असावे? बघा या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे नैदानिक चाचणी घेऊन चुकांचे कारण शोधणे. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6वा आहे खालीलपैकी कोणते विधान म्हणजे पोर्टफोलिओ बद्दल सत्य आहे? बघा 4 पर्याय आपल्यासमोर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हे विद्यार्थ्यांच्या कामाचा कालावधीत केलेला एक पद्धतशीर संग्रह आहे. त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणत असतो. त्यानंतर 7वा प्रश्न आहे या ठिकाणी शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थी अडखळला तर शिक्षकाने काय करावे? बघा आणि त्याचा 4 पर्याय आपल्या समोर हे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याला स्वतःचे उत्तर सुधारण्यासाठी संकेत देणे हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे सहशैक्षणिक म्हणजे स्कॉलॅस्टिक क्षेत्रांचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर सर्वाधिक योग्य ठरेल? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे बी. निरीक्षण आणि पडताळा सूची. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे या ठिकाणी सी-सी-ईमध्ये सातत्यपूर्ण या पैलूचा अर्थ काय आहे? जर आपल्याला कधी सी-सी-ई मधला जो कंटिन्युअस हा शब्द आहे त्याला सातत्यपूर्ण म्हणतात. तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि योग्य उत्तर आहे अध्यापन आणि मूल्यमापन या एकात्मिक प्रक्रिया असणे. म्हणजेच हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो ही जी आपण जे क्वेशन्स देतोय हे मराठीत देतोय आणि मराठीत यामुळे देतोय की जेणेकरून आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात. बघा औपचारात्मक अध्यापन हे कोणासाठी असते?
उपचारात्मक अध्यापन हे प्रश्न क्रमांक 10वा आहे या ठिकाणी आणि 4 पर्याय आपल्या समोर आहेत. योग्य उत्तर आहे ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विशिष्ट संकल्पना समजण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी हे उपचारात्मक अध्यापन आहे म्हणजेच रिमेडियल टीचिंग आहे. बघा त्यानंतर अध्ययनाचे मूल्यमापन, असेसमेंट ऑफ लर्निंग, अध्ययनासाठी मूल्यमापन, असेसमेंट फॉर लर्निंग यातील मुख्य फरक कोणता आहे? हे आपण या ठिकाणी बघा. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे ते म्हणजे सी म्हणजे पहिले अंतिम निर्णय श्रेणी देण्यासाठी असते, तर दुसरे सुधारणेसाठी असते. हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे पहिले म्हणजे कोणते? अध्ययनाचे मूल्यमापन हे अंतिम निर्णय किंवा श्रेणी देण्यासाठी असते, तर अध्ययनासाठी मूल्यमापन हे थोडक्यात सुधारणेसाठी असते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्य म्हणजे लाईफ स्किल्सचे मूल्यमापन कसे करावे? बघा, त्यानंतर मग त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांगता येईल या ठिकाणी. त्यांना वास्तविक जीवनातील प्रसंगांना सामोरे जाण्याची संधी देऊन आणि निरीक्षणाद्वारे आपण जीवन कौशल्यांचं मूल्यमापन करू शकतो. म्हणजे शिक्षक करू शकतात. त्यानंतर खुल्या पुस्तकाची परीक्षा म्हणजेच ओपन बुक एक्झाम किंवा ओपन बुक टेस्ट घेण्यामागचा हेतू काय आहे? किंवा हेतू काय असू शकतो? तर याचं 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. घोकमपट्टीचे ओझे कमी करून आकलन आणि विश्लेषणावर भर देणे. हे थोडक्यात त्याचा म्हणजे ओपन बुक एक्झामचा काय आहे हेतू आहे. बघा त्यानंतर रुब्रिक्स म्हणजे काय? तर 4 पर्यायापैकी आपल्याला सांगता येईल मूल्यमापनासाठी निकषांची स्पष्ट मांडणी करणारा तो तक्ता आहे. त्यालाच आपण स्कोरिंग गाईड असं आपण म्हणू शकतो. रुब्रिक्स म्हणजे स्कोरिंग गाईड हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वयंमूल्यमापनाला सी-सी-ईमध्ये प्रोत्साहन का दिले जाते? बघा त्यानंतर म्हणजे 4 पर्याय समोर आहेत आणि योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेण्यास आणि आत्मचिंतन करण्यास मदत करण्यासाठी. इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर यालाच आपण कॉग्निशन असं देखील म्हणत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. बघा मेटाकॉग्निशन म्हणतात ज्या ठिकाणी मुलं स्वतःच्या शिकण्याचा थोडक्यात काय करत असतात ते विचार करत असतात. त्याला आपण मेटाकॉग्निशन म्हणजेच इथं या ठिकाणी आणखी स्वयंमूल्यमापनाला थोडक्यात तिथं काय केलं जातं या मेटाकॉग्निशनमुळे थोडक्यात प्रोत्साहन दिलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे अनेक्डोटल रेकॉर्ड्स मध्ये कशाची नोंद असते? तर अनेक्डोटल रेकॉर्ड्समध्ये यात विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीतील विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन असते. सोबतच 17वा प्रश्न या ठिकाणी आहे, सी लागू करण्यात शिक्षकांना येणारी प्रमुख अडचण कोणती असू शकते? तर सी लागू करण्यात शिक्षकांना येणारे अडचण म्हणजे एकच ती म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे, मोठ्या वर्गातील विद्यार्थी संख्या आणि रेकॉर्ड ठेवण्याचे काम. हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान असू शकते आणि त्यामुळे हा पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रश्न मुक्तोत्तरी आहे म्हणजे ओपन एंडेड आहे, जो सी उद्दिष्टाशी सुसंगत आहे? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य आहे. जर झाडे नसती तर काय झाले असते? आता बाकीच्या ठिकाणी ते मुक्तोत्तरे नाही आहेत. म्हणजे इथं राजधानी कोणती? झाडाचे उपयोग काय? 3 भागांची नावे सांगा. हे नाही. तर किंवा इथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या थोडक्यात विचार करण्याला भाग पाडणारा जो प्रश्न असतो, तो थोडक्यात मुक्तोत्तरी प्रश्न असतो आणि म्हणून मग सी तो उद्दिष्टांशी सुसंगत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा आहे असेसमेंट ॲज लर्निंग. बघा यामध्ये कोणाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते? तर असेसमेंट ॲज लर्निंग यात महत्त्वाचं म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे, की ज्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं हे सगळं चाललेला पॅटर्न हा विद्यार्थ्यासाठीच आहे आणि विद्यार्थीच जर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या पर्यायात महत्त्व दिलेलं आहे, तो पर्याय हा कधीही लक्षात ठेवा, तो उत्तर असू शकतो आणि असतो. बघा, म्हणून मग या ठिकाणी असेसमेंट ॲज लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 20वा आहे, रचनावादी वर्गात म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लास रूम मूल्यमापन कसे असावे? रचनावादी वर्गात मूल्यमापन कसे असावे? 4 पर्याय आपल्या समोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे वैविध्यपूर्ण आणि संदर्भीय.
हे मूल्यमापन असावं. म्हणजे प्रत्येक मूल वेगळे असते. त्यामुळे मूल्यमापनाची पद्धतही कशी असली पाहिजे, फ्लेक्सिबल किंवा त्याला आपण लवचिक म्हणूयात, लवचिक असली पाहिजे. तर अशा प्रकारे हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा वर आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे या ठिकाणी घेतलेले. आपण हे मराठीत घेतलेत यासाठी की आपली कन्सेप्ट क्लिअर व्हावी. बघा त्यासोबतच याची उत्तरसूची या ठिकाणी आहे. स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले या पी-डी-एफमध्ये. आपण आमची ही पी-डी-एफ टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करू शकता. थांबूयात या ठिकाणी. उद्या घेऊन येऊयात परत एक दुसरा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.